बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। हा प्राणघातक हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला रात्री 9 ते 9:15च्या सुमारास घडला। राम खाडे आणि त्यांचे सहकारी मानगाव येथील पाटील हॉटेलमध्ये जेवणानंतर बाहेर पडत असताना 10 ते 12 हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला। सर्वप्रथम किशोर मुळे यांच्यावर हल्ला करण्यात आला। त्यानंतर हल्लेखोरांनी राम खाडे यांना गाडीतून बाहेर काढून त्यांना दूर पटांगणात नेऊन त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला आणि मारहाण केली। हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा काचाही फोडल्या। हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, अशी प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांनी दिली आहे। राम खाडे यांनी रात्री 3 वाजता पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सध्या त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे। त्यांची प्रकृती अत्यंत अत्यावस्थ आहे। सध्या नातेवाईक कोणीही बोलण्यास तयार नाहीयेत। त्यांना हल्ल्याबाबत काहीही माहिती नाहीये। थांबा, तुमचं नाव सांगा, काय काय तुमचं नातं लागतं ते सांगा। कार्यकर्ता माझं नाव आहे मनोज चौधरी। हो, आणि माझं गाव आहे करेवडगाव, जे राम खाडेंचं गाव आहे त्यांच्या शहरचं माझं गाव आहे। आणि आम्ही सगळे एका मतदारसंघातले, आष्टी मतदारसंघातले। आम्ही आष्टी मतदारसंघामध्ये काम करत असताना आम्हाला ज्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी म्हणजे आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला फेस करायला लागतात त्या गोष्टीबद्दल मी सगळ्यात चर्चा करतो। हे सत्तेसाठी जे भस्मासुर आहे, सत्तेसाठी जे लालची आणि खुर्चीसाठी जे बसलेले भस्मासुर आहेत, ते महत्त्वाचं नाही। आता आम्हाला 2 मिनिट मला पूर्ण बोल तुम्हाला माहिती बोलतो। मनोज चौधरी आणि 2014 पासून आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांबरोबर काम केलेलं आहे आणि आम्ही सगळे एकत्रच काम करणारे लोक आहेत। पण आम्ही काम करत असताना हे कशा पद्धतीने हे दबावाचं राजकारण आणि हल्ले करणं, हे हल्ले करण्याचा प्रकार आहे वारंवार आमच्यावर केला होतो। आणि मी जे आतापर्यंत आमदार सुरेश धस, आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे आतापर्यंत सांगत होते ना की मी सांगतोय की गुंडाला जात नसते, वारंवार सांगतोय मी। आणि जो हल्ला केला ना ते आहेत राम सूर्यभान खाडे, त्यांच्यावर हल्ला केला, त्यांचं नाव आहे राम सूर्यभान खाडे आणि त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला करायला आलाय। जो आतापर्यंत आमदार सूर्यभान सांगत होता ना की मी आष्टी मतदारसंघाचा कायवारी, बीड जिल्ह्याचा कायवारी म्हणून, त्याने फक्त आता समोरही सांगावं SIT लावावी, CID लावावी आणि हा तपास सगळा CID मार्फत करावा। आणि ह्याच्यामध्ये सत्य घरात बसले 20 दिवस झाला सूर्यदास घरच्या बाहेर पडत नाही, का पडत नाही? आणि हे मागून जे हल्ले करायचं काम आहे ना, तरी फक्त जनतेला येऊन समोर सांगावं की हे कृत्य केलं कुणी। आणि याच्या मागे कारण फक्त एकच आहे की राम खाडेंनी त्यांची प्रकरण सगळी बाहेर काढायचं प्रकरण चालू आहे। आणि आताच काल स्टे एका गोष्टीमध्ये 2 गोष्टीमध्ये स्टे मिळालाय, फक्त एकमेव कारण आहे की राम खाडेंचा यांना जीव घ्यायचा आहे। आणि त्याचप्रमाणे एकट्या राम खाडे नाही, राम खाडे एकटेच नाही की राम खाडे एकटेच नाही, पण त्या ठिकाणी जेवढे लोक हे भस्मासूर जे संपवायला, म्हणजे भस्मासूरचे हे सत्तेची खुर्ची मागे बसले होते, यांना संपवण्यासाठी जेवढे लोक प्रयत्न करा, सगळ्यांना संपवण्यासाठी चौकशीची मागणी करतात तुम्ही? माझं स्पष्ट म्हणणं आहे की आमदार सुरेश धस SIT आणि CIDचं जे बालबोला महाराष्ट्रभर घेतलं होते 100% माझी मी तुम्हाला गॅरंटी नाही। आमचं रोजचं तिथं वागणं आहे, आम्हाला रोजचं माहिती आहे। आमदार सुरेश धस आणि सुरेश धसच चौधरी साहेब, रात्री किती वाजता हल्ला झाला तुम्ही त्यांच्यासोबत होता का? काय घडलं होतं? किती लोक? आम्ही रोजचे दररोजचे सहकारी आहेत। रात्री तुम्ही त्यांच्यासोबत बरोबर नव्हतो, पण आम्ही रोजचे सहकारी आहेत त्यांचे। ही घटना आम्हाला मी 20 दिवस झालं सुरेशला आवाहन करतोय तब्येतीबद्दल। मी आता वरती येऊन सगळ्या गोष्टी बघतोय तब्येतीचं। हो, जीव घेण्याचा पूर्णपणे त्यांची बोटं मोडली आहेत पूर्णपणे, त्यांना एकदम म्हणजे 10 ते 12 लोकांनी यांनी। आणि काय करतात ते वेगवेगळ्या असं मारणारे कोण आहे? तुम्ही एवढं नाव घेता सुरेश धसचं, माझं म्हणणं असं आहे की मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि पंकजाताईंचा कार्यकर्ता आहे, गोपीनाथ मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे। माझी एवढी इच्छा आहे की सगळं आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्हाला एवढं टॉर्चर करण्यात येते त्या ठिकाणी। आणि फक्त आम्ही मुंडे साहेब का पंकजाताईवरती खोटे आरोप केले? तुमच्या आणि राम खाडेंचे नेमके काय संबंध आहेत? मित्र आहे तुम्ही, नातेवाईक आहे, काय नेमकं संबंध आहे? राम खाडे वंजारी समाज आणि मी मराठा समाजाचा आहे। मी
त्याच गावामधले पोलीस पाटील आहे आम्ही, आणि आम्ही सगळे काम करत असताना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला, आणि मी सांगतो ना, सुरेश दसांचा खानदानी धंदा काय त्यांनी वारंवार सांगितलं. त्या संतोष देशमुख यांच्या प्रकारामध्ये त्यांनी हेच सांगितलं की मारायचं होतं तर ऑन बाईट कॅमेरा दिले त्यांनी, की मारायचं होतं तर गाडी खाली चिरडून मारायचं, म्हणजे अशी वागणूक असताना तो आमदार आहे. म्हणजे त्या घटनेबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा, तुम्ही आता काय माहिती घेतली त्याची? तुम्ही म्हणताय सुरेश दसांचं नाव आहे. तुम्हाला घटनेबद्दल नेमकं काय माहिती आहे? राम खाडे यांच्यावरती रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्याच्यामध्ये गनी अब्दुल गनी होते सर, अजून 2-3 जण त्यांच्या गावातली होती, आणि ते हॉटेलमध्ये बसले असताना त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली, आणि पाळत ठेवून हा हल्ला करण्यात आला. आणि घरात बसून यांनी मस्तपैकी एक कृत्य रंगवलं, आणि रंगवून यांनी मस्तपैकी त्यांच्यावरती हा सगळा प्लॅन करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण FIR तुम्ही मग तुम्ही त्यांचं नाव घेता, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल अशी मागणी करताय का किंवा करणार? SIT आणि CID पोलिसांवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे. रश्मी शुक्ला मॅडम बसले DGP म्हणून, ते एकदम सविस्तर सगळं, आणि मी माझे रोजचे मेल चालू आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांना. रोज प्रत्येक गोष्टीचा आढावा मी आष्टी मतदारसंघाचा देतो की काय चाललंय आष्टी मतदारसंघामध्ये. फक्त आणि फक्त आम्ही जनतेसाठी काम करतोय आणि जनतेसाठी लढतोय, म्हणूनच आमच्यावरती हल्ले हे असे करण्याचा प्रयत्न, आणि राम खाडेंना यापूर्वी जीव घेण्याचा प्रयत्न आमच्यामध्ये सुरेश धस आमदार हा आमचे जीव घेण्याचा प्रयत्न करतात. हा माझी रोजचे मेल आहेत सगळ्यांना. तुमच्या जीवाला धोका आहे का? हो, माझ्यासारखे किती लोक आहेत त्यांच्या जीवाला धोका? जेवढे सुरेश धस यांच्या विरोधामध्ये तिथे राजकीय सामाजिक काम करतात, आणि काय केलं होतं, मानसिक शारीरिक आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे त्यांचं खच्चीकरण करायचं. आणि काल एक जामगावमध्ये अजून SC समाजाचे, चांभार समाजाची एक व्यक्ती, त्यांचा असंच मानसिक छळ करून त्यांच्याच गावातले जामगाव, त्यांच्याच गाव, त्याच गावामध्ये अक्षरशः त्या व्यक्तीचा पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मानसिक छळाला हे करून स्वाभिमानी लोकांचा असा रोज जीव घेण्यात येतोय. आणि हे आम्ही जे सांगतोय ना, फक्त ह्या प्रकरणामध्ये SIT आणि CID यांनी पूर्णपणे याच्यामध्ये सगळा तपास करावा. आणि आमचं जे आम्हाला राम खाडेंना यापूर्वी पोलीस सुरक्षा दिली होती का? काय काढून काय झालं होतं? काय होतं तिथे त्या ठिकाणी, काय होतं, लोकलला भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करतो, पण लोकलला राम खाडे हे सुरेश दस यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी पक्ष बदलला, कुणी? राम खाडेंनी. आणि त्याच्यामुळे काय केलं, मग हे सत्तेच्या दबावामध्ये त्यांचं संरक्षण थोडंसं काढण्यात आलं. काय होतं, लोकल लेवलला आमदार सुरेश दसांना राम खाडेंना संपवायचंच होतं असं म्हणणं आहे तुमचं? हो, आणि आता 4 वेळा हल्ले झाले राम खाडेंवर. आष्टी पंचायत समिती समोर झाले, तहसील समोर झाले, 10 वेळा हल्ले झाले त्यांच्यावर. देवस्थानच्या प्रकरणामध्ये राम खाडेंनी सगळं मोठं प्रकरण काढलं होतं, आणि आता ते जमिनीचं त्यांचं एक काढलं की शासकीय जमिनीवरती कॉम्प्लेक्स उभं करत होते, तर त्या संदर्भात एक प्रकरण कालच त्यांच्यावरती हे झालं. त्याच विषयी सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती हल्ला. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी बीड.